नमस्कार. गोष्ट पुण्याची या लोकसत्ता ऑनलाईनच्या विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, गोष्ट पुण्याचीच्या आजवरच्या अनेक भागांमधून आपण पुण्यातल्या अनेक ऐतिहासिक तालमीचा इतिहास जाणून घेतलाय. पण पुण्यातली पहिली तालीम होती ती चिंचेची तालीम. जवळपास 236 वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही तालीम. पण या तालमीला नेमका इतिहास काय? तिला चिंचेची तालीम हे नाव कसं पडलं? चला तर आजच्या गोष्ट पुण्याचीच्या भागामधून हा सर्व इतिहास जाणून घेऊयात. मोहनसिंग पंचमसिंग परदेशी छपरबंद पेशव्यांकडे छपर बांधलेले होते, पण काही काळाने ते जाकत नाको होते या ठिकाणी दुसऱ्या माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये. त्यावेळी त्यांना या पैलवानकीचा शौक होता, तालमीची आवड होती, व्यायामाची आवड होती. ते असल्या कारणामुळे त्यांनी पेशव्यांकडे परवानगी मागितली की आम्हाला ही तालीम करून पाहिजे म्हणून. तर दसऱ्याच्या दिवशी पेशव्यांनी त्याला परवानगी दिली आणि ही तालीम अस्तित्वात आली. पूर्वी चिंचेची तालीम हे नाव का पडलं तर ह्या भागामध्ये पूर्वी सगळं चिंचेचं वन होतं, म्हणजे सर्व चिंचेचं वन झाडं सगळे या परिसरामध्ये असल्यामुळे त्याला चिंचेची तालीम हे नाव पडलं. साधारण 1783 ते 1790 पर्यंत त्यांची ती पैलवानकी चालू होती. आमच्या या भागातले त्यावेळीचे बरेचसे प्रसिद्ध मल्ल या तालमीमध्ये त्यांच्या हाताखाली तयार झाले. त्यानंतरच्या काळामध्ये साधारण 1820 ते 30च्या टायमिंगमध्ये रावजी बाबा म्हणून या तालमीमध्ये खूप मोठे पैलवान होऊन गेले की त्यावेळी त्यांचं हिंदुस्थानामध्ये नाव होतं. ते ब्रह्मचारी होते आणि याच ठिकाणी ते त्यांना मरण आलं, देव ठेवलं त्यांनी. त्यांचं ते मंदिर या ठिकाणी कोपऱ्यामध्ये आहे समोर. सार्वजनिक चिंचे तालीम नाव सुरुवातीला नव्हतं, पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सर्व धर्माचे लोक, सर्व जातीचे लोक एकत्र यावेत कुठंतरी आणि या ठिकाणी सर्व पैलवान लोक, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येत होते. त्यामुळे सार्वजनिक चिंचे तालीम हे पुढं नामकरण करण्यात आलं. तालमीमधून बरेचसे स्वातंत्र्य सैनिक पण झालेले आहेत, काही आमदार झालेत, मग महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत, काही लोकांनी ब्रांज पदकं आणली, असे बरेच मल्ल या ठिकाणी होऊन गेले. त्यामुळं तालमीची एक आगळी वेगळी ओळख संपूर्ण हिंदुस्थानामध्ये निर्माण झाली. साधारण रावजी बाबा पैलवान असताना तो काळ असेल साधारण 1820 ते 30च्या टायमाचा काळ असेल, पण ते म्हाताऱ्या वस्तूवर याच ठिकाणी वारले. त्यांच्या हाताखाली बरीच पैलवान लोक तयार झाली. एक सोपाना नावी म्हणून तालमीत पैलवान होऊन गेला. तर सोपाना नावी ज्यावेळी 4 वाजता पाठे तालमीत यायचा आणि शिड ठोकायचा, तर ह्या आळीतल्या बायका पाण्यावर जायला उठायच्या. ते 10 वर्षाचे एक पैलवानकीचा एक काळ असतो असा. त्या काळामध्ये त्या महिला म्हणायच्या की सोपाने तालमीत आला, इतका त्याचा त्या षडचा आवाज होता. म्हणजे असं दंड थोपटला त्यांनी की तो अखंड आळीमध्ये सगळीकडे तो आवाज घुमायचा. तसंच पिलोबा नावी होते आमचे आश्रयदाते जमदाडे पाटील. त्यांनी बरेच वर्षे तालीम सांभाळली. आश्रय म्हणजे काय असायचा की त्यावेळी मुलांना ते दूध, तूप असेल किंवा बाकीचं काही खाणं असेल तर ते पुरवायचे आणि त्यांचं नाव या ठिकाणी त्यांना खूप मोठा वर्ग जमदाडे पाटलांना मानणारा होता.
मित्रांनो, ही तालीम 236 वर्षांपूर्वी जरी स्थापन झाली असली तरी काळानुरूप हिनं आपलं रूपडं बदललंय. लाल माती बरोबरच मॅटवरचा सरावही सुरू केलाय. त्यामुळे कुस्तीच्या त्या नव्या प्रकारातही अनेक मल्ल नावारूपाला येत आहेत. आता साधारण 40 मुलं तालमीत सराव करतात. त्यातील 20-25 मुलं शिक्षण घेऊन सराव चालू आहे आणि वरती मॅटची सुविधा आहे आमच्या इथं. मधल्या पॅसेजमध्ये राहण्याची आणि जेवणाची त्यांची सोय आहे. खाली मातीचा आखाडा आहे आणि आत्ता तालमीची म्हणजे शेजारी शनी मंदिर आहे, ते पण तालमीमार्फतच चालतं सर्व त्याचा कारभार. मुलं साधारण सकाळी 4:30ला उठतात, मग पर्वतीला रनिंगला जातात. तिथून रनिंग करून आल्या त्यांचा जो रोजचा व्यायाम ठरलेला आहे आठवड्याचा तो करतात. तो झाल्यावर मग संध्याकाळी 4 वाजता पुन्हा कुस्ती मेहनत करून सपाट्या मारणे हा रोजचा व्यायाम आहे. मग त्यानंतर थंडाई, जेवण असा रोजचा त्यांचं रुटीन आहे. आताची सध्याची परिस्थिती अशी आहे की तालीम पेशाला जो खर्च लागतो तो आमच्याकडं कुठलाही असं इन्कम नाही की ज्यामुळं आम्ही ही सगळी संस्था चालवतो. तरी सगळे आम्ही ट्रस्टी लोक हे करून कारभार चालवतोय. बिन पैसे कुठनं न मिळता सुद्धा आम्ही चालवलेले आहे. पण सध्या अशी परिस्थिती आहे, जर तुम्हाला तालीम चालवायची असेल तर एक कोच चांगला असणं गरजेचं. 1-2 कोच जर असतील तर तुम्ही पैलवान करू शकता आणि घडवू शकता, पुढं नाव करू शकता. तर आर्थिकदृष्ट्या आम्ही कमकुवत असल्यामुळं सगळे त्रास होतो आणि जागासुद्धा कमी पडते. ह्या 2 गोष्टींमुळं आमची कुचंबना होती, बाकी काही नाही आहे. आम्ही आमच्या संग्राम आमदार थोपटे आहेत ना, ते आमच्या ट्रस्टमध्ये ट्रस्टी आहेत. तर त्यांच्या मागं आम्ही लागलोय. ते म्हणले की आपण त्या ह्याच्याकडनं साईकडनं एक कोच मिळवू असा प्रयत्न चालू आहे आमचा. जर मिळाला तर ते आमचं फायद्याचं होईल, मुलं लवकर घडू शकतील. मित्रांनो, 1783 मध्ये म्हणजेच दुसऱ्या माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये स्थापन झालेल्या शुक्रवार पेठेतील या चिंचेच्या तालमीला नक्की भेट द्या आणि पुण्याची सुरुवातीच्या काळातील मल्ल संस्कृती नक्की अनुभवा. गोष्ट पुण्याच्या या भागामध्ये इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या भागात एका नवीन जागेसह.